सर्वात मोठी बातमी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धाका लावला आहे। अशातच आता राज्याच्या कामाचा गाडा हाकला जातोय। त्याच मंत्रालयामध्ये अस्वच्छतेवरून मुंबई हायकोर्टाने अन्न आणि औषधी प्रशासनाला फटकारून काढलं आहे। मंत्रालयाचं उपाहारगृहाचे लायसन्स रद्द करा किंवा केळीवर फक्त काळे डाग आहेत म्हणून कारवाई केलेलं लायसन्स रद्द केलेली ऑर्डर मागे घ्या। व्हीआयपींसाठी वेगळे नियम असू नयेत, सर्वांसाठी समान कायदा लागू करा, असं म्हणत हायकोर्टाने एफडीएला चांगलीच चपराक लगावली। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठ्या प्रमाणावर तपासणीचे आदेश दिल्यानंतर मुंबई आणि आसपासच्या भागातील 100हून अधिक मोठ्या हॉटेलला चाळे ठोकण्यात आलं। यापैकीच एक नवी मुंबईतील एका हॉटेलने रद्द केलेला परवाना परत मिळावा यासाठी कोर्टात अर्ज केला। या हॉटेलने त्यांच्याकडे 92% स्वच्छता असतानाही परवाना का दिला जात नाही, असा सवाल उपस्थित केला होता। त्यावर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती यांनी ही एफडीए फक्त खाजगी हॉटेल कारवाई करणार का, सरकारी कॅन्टीनची तपासणी केली का, असा सवाल उपस्थित केला। तेव्हा 2 दिवसांत आम्हाला त्याचा अहवाल द्या अशी मागणी केली। यावर एफडीएने मुंबई उच्च न्यायालयाचे उपाहारगृह, मंत्रालयातील उपाहारगृह तपासले आणि त्यापैकी मंत्रालयातील उपाहारगृह हे 98% स्वच्छ असल्याचा अहवाल दिला। अहवाल देताना फोटो सादर केले। यावर न्यायमूर्ती यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये सुद्धा अनेक वेळा कीटक आढळतात आणि मंत्रालय कॅन्टीन 98% स्वच्छ कसे, तुम्ही व्हिडिओ सादर करा, असं सांगितलं। त्यानुसार आज वकील आणि एफडीए अधिकारी यांचं एक संयुक्त पथक आलं होतं। त्यांनी संपूर्ण पाहणी केली।